नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज. नागपुरातील यशवंत स्टेडियम परिसरातील फेअरडील दुकानात झालेल्या 4.5 लाख रुपयांहून अधिकच्या चोरीचा धंतोली पोलिसांनी अवघ्या 72 तासात उलगडा केला आहे. 87हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून चोरीतील मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. पाहूया याबाबत सविस्तर रिपोर्ट. नागपूर शहरातील धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यशवंत स्टेडियम परिसरातील फेअरडील या दुकानात मोठी चोरी झाल्याची तक्रार व्यापारी नरेंद्र वेरहोमल शिवनाणी यांनी पोलिसांकडे दाखल केली होती. चोरट्यांनी दुकानातील ड्रॉवरमध्ये ठेवलेली 3,44,000 रुपयांची रोख रक्कम तसेच विविध कंपन्यांचे LED टीव्ही आणि एक मोबाईल असा एकूण 4,58,500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन धंतोली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवलीत. अवघ्या 72 तासात तब्बल 87हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. तसेच गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे विश्वजित नेतराज भोसले व 21 वर्ष राहणार तामणापूर तालुका धामणगाव रेल्वे यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून चोरीतील रोख रक्कम, LED टीव्ही, मोबाईल तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असून धंतोली पोलीस पुढील तपास करीत आहेत. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्ह्याच्या तपासात सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच इतर तांत्रिक पुराव्याच्या आधारावर सदर गुन्हा हा अमरावती येथील धामणगाव येथील विश्वजित नेतराज भोसले व त्याच्या साथीदार यांनी मिळून केल्याचे समजले. एक तपास पथक PSI बकाल साहेब आणि त्यांची टीम यांना सदर ठिकाणी पाठवली. त्यांना शोध घेतला असता विश्वजित नेतराज भोसले हा मिळून आला. त्याच्या ताब्यातून 3 टीव्ही सदर ठिकाणी चोरी गेलेल्या 3 टीव्ही, 2 कोणी कंपनीच्या, एक कोणीडा कंपनीची टीव्ही आणि सदर गुन्ह्यात चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल आणि सदर दुकानातून चोरी केलेल्या रकमेतून आरोपीने दुसऱ्या दिवशीच लगेच एक नवीन मोटारसायकल खरेदी केली होती. ती मोटारसायकल पण जप्त करण्यात आलेली आहे. असा एकूण 2,25,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला. आरोपी अटक करण्यात आली असून अधिक तपास चालू आहे. धंतोली पोलिसांच्या वेगवान आणि तांत्रिक तपासामुळे मोठ्या चोरीच्या गुन्ह्याचा अल्पावधीत उलगडा झाला आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.